नमस्कार, जय महाराष्ट्र। या क्षणाची सर्वात मोठी बातमी। 3 वेळा आमदार व एकदा मंत्री राहिलेला मोठा नेता उद्धव ठाकरे गटात सामील। ठाकरेंचा शिंदे गटाला पुन्हा मोठा धक्का। काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशा बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच उद्धव ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे। 3 वेळा आमदार व एकदा मंत्री असलेले अशोक शिंदे स्वगृही म्हणजेच परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील झाले आहेत। त्यांनी 2 दिवसापूर्वी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरे गटाची मशाल हाती घेतली आणि लोकसत्तासोबत बोलताना त्यांनी सांगितले की स्वगृही आल्याचे समाधान वाटते। मुळात मी कट्टर शिवसैनिक व ठाकरे परिवाराचा अनुयायी आहे। हिंगणघाट वर्धा जिल्ह्यात सेनेची बांधणी केली। इथल्या लोकांचे प्रेम मिळाल्याने 3 वेळा मी निवडून आलो। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिला आणि मंत्रिपद लाभले। पुढे मात्र त्यांच्यात संवाद राहिला नाही। सेनेच्या काही मंडळीमुळे दुरावा आला, गैरसमज झाले आणि शांत बसलो। परंतु राजकीय पिंड म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तिथेही माझी निराशा झाली, म्हणून एकनाथ शिंदे यांच्या सेनेत गेलो। तिथे मी ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न केले, पण शेवटी कळले की गडे आपलं गावच बरं। म्हणून मी परत भेटीगाठी घेतल्या आणि उद्धव ठाकरे यांनी कोणताही किंतु न ठेवता मला स्वीकारले। आता आपल्याच घरात यायचे होते म्हणून अटी शर्तीचा प्रश्नच उद्भवत नाही। महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार, निवडून पण आणणार। जुने सोबती दुरावले होते, परंतु आता आपलेच घर म्हणून सर्व एकत्र राहू आणि आता जिल्ह्यात दौरे सुरू करणार, अशी भूमिका अशोक शिंदे यांनी मांडली आहे। त्यामुळे त्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदेला मोठा धक्का मानला जात आहे। तर तुम्हाला काय वाटतं, त्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आद्विक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।